पावसाळ्याच्या दिवसात खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत असे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खमंग आणि कुरकुरीत अशी पालकवडीची रेसिपी. तर आजची ही पालकवडी आपण फक्त ज्वारीचे पीठ वापरून बनवणार आहोत. ती हेल्दीसुद्धा असणार आहे आणि टेस्टीसुद्धा. तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजची ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. तर वेळ न घालवता चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. मध्यम आकाराची पालकाची जुडी घेतलेली आहे. पालकाचे पाने स्वच्छ धुवून त्याचे पाणी निथळून बारीक चिरून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पालकाचे प्रमाण इथे कमी जास्तसुद्धा करू शकता. तर इथे सर्व पालक टाकून घ्यायचा आहे. पालक टाकल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपले सुके मसाले, हळद, लाल तिखट, इथे मी हिरवं तिखटसुद्धा वापरत आहे. लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या मी बारीक ठेचून घेतलेले आहेत. ते सुद्धा इथे मी थोडं टाकून घेणार आहे. त्यानंतर धने पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ आणि सर्व जिन्नस टाकून इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वडीला चटपटीत चव येण्यासाठी चिंच आणि गुळाची चटणी इथे मी 1 चमचा टाकत आहे. तुम्ही इथे चिंचेचा कोड आणि गूळसुद्धा वापरू शकता. हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे पाणी वापरून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. लहान मुले हिरवे पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात, तर यामध्ये पालक वापरलेली आहे. तर यामध्ये तुम्ही अजून थोडी कोथिंबीर ॲड करून आणि तिखटाचे प्रमाण थोडे कमी करून लहान मुलांसाठी सुद्धा अशी पालकवडी तयार करू शकता. त्यांच्यासाठी सुद्धा हे एक हेल्दी ऑप्शन आहे, कारण यामध्ये आपण ज्वारीचे पीठसुद्धा वापरलेले आहे. सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून मळून घ्यायचे आहे. इथे मला तुम्हाला एक टिप सांगायची आहे. पालकवडी करताना ती कुरकुरीत होण्यासाठी ज्वारीच्या पिठासोबत किंवा डाळीच्या पिठासोबत 2 चमचे तांदळाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ नसेल तर पोहे मिक्सरला बारीक करून त्याचे 2 चमचे पीठसुद्धा आपण पालकवडी किंवा कोथिंबीर वडी करताना वापरू शकतो. यामुळे आपली वडी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे. पीठ मळून झाल्यानंतर एका ताटाला तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावल्यानंतर अशा प्रकारे पिठाचा रोल तयार करून घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पीठ ताटामध्ये डायरेक्ट पसरवूनसुद्धा घेऊ शकता. रोल तयार झाल्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर 15 मिनिटे ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही वडी वाफवून घेऊ शकता. तर इथे मी सर्व वड्या कढईमध्ये पाणी गरम केलं आहे आणि आता वड्या 15 मिनिटे वाफवून घेणार आहे. 15 मिनिटात वडी छान वाफवून तयार होईल. वडी वाफवल्यानंतर ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर ती कट करून घेऊ. तर इथे मी सर्व वड्या अशा कट करून घेत आहे. तर अशा प्रकारे वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्या डीप फ्राय करून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या इथे शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. वड्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आधी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व वड्या ह्या कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहे. हाय फ्लेमवर जर तुम्ही एकदम सर्व वड्या तळून घेतल्या तर त्या छान कुरकुरीत अशा होणार नाहीत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दोन्ही साईडने कुरकुरीत अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता वड्यांचा छान कलर चेंज झालेला आहे. गोल्डन कलरवर छान अशा वड्या सर्व तळून घेऊ. फक्त ज्वारीच्या पिठापासून बनलेली ही पालकाच्या वडीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान होते आणि हेल्दीसुद्धा आहे. अशा सोप्या, नवीन आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा नक्की शेअर करा. तर आजची ही पालकवडीची रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. आतूनसुद्धा ही वडी एकदम खुसखुशीत होते आणि बाहेरूनसुद्धा एकदम कुरकुरीत होते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत अश्विनी किचन डायरीज मराठी या चॅनलच्या नवीन रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि स्वस्त खा, मस्त रहा. पुन्हा भेटूया एखाद्या अशा नवीन व्हिडिओसोबत. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.